मंदिरात देवतांची पूजा केली जाते, पण जर मी तुम्हाला सांगितलं की या विश्वात अशा 10 आदिशक्ती आहेत ज्या स्वतः महादेवांनाही थांबवू शकतात, तंत्रशास्त्रात त्यांना म्हणतात 10 महाविद्या. या फक्त देवता नाही, तर ब्रह्मांडाच्या 10 सर्वात गूढ शक्ती आहेत, ज्या तुमच्या विचारांपासून तुमच्या भीतीपर्यंत आणि तुमच्या आत्म्यापर्यंत सर्व काही नियंत्रित करतात. पण सावधान, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुमचं देव, जीवन आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचं बदलू शकतं. तर चला सुरुवात करूया. सूर्य विझून जाईल, काळाचं चक्र थांबेल, संपूर्ण सृष्टी नष्ट होईल, पण त्या महाशून्यातही एक शक्ती अस्तित्वात असेल, ती म्हणजे आदिशक्ती. हजारो वर्षांपूर्वी भगवान शिव आणि माता सती यांच्यात एक घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण ब्रह्मांड हादरलं. राजा दक्षानं एक महान यज्ञ आयोजित केला होता. सतीला त्या यज्ञात जायचं होतं, पण भगवान शिवांनी त्यांना रोखलं, कारण दक्षाला शिवांचा द्वेष होता. पण त्या क्षणी सतीचा क्रोध जागृत झाला. तो एका सामान्य स्त्रीचा राग नव्हता, ती स्वतः आदिशक्ती होती. आणि अचानक सतीच्या शरीरातून प्रचंड तेज बाहेर पडलं. 10 दिशांमध्ये 10 वेगवेगळ्या दिव्य शक्ती प्रकट झाल्या. त्या इतक्या भयावह आणि विराट होत्या की स्वतः महादेवांचाही मार्ग थांबला. त्या होत्या 10 महाविद्या. या व्हिडिओची सुरुवात करण्याआधी मी समस्त 10 महाविद्यांना नम्र प्रणाम करतो. मी एक सामान्य माणूस आहे. या गूढ शक्तींबद्दल जे काही सांगत आहे ते शास्त्र, तंत्र आणि परंपरेवर आधारित आहे. तरी मध्ये काही चूक झाल्यास क्षमा करावी. 10 महाविद्या यांच्याबद्दल माहिती देण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेल. महाविद्या. माता काली, कारालाही गिरून टाकणारी शक्ती. त्यांचं रूप भयानक दिसतं. गळ्यात मुंडमाला, हातात कापलेलं मस्तक, रक्ताने माखलेली तलवार. पण तंत्रशास्त्र म्हणतं काली आपल्याला घाबरवण्यासाठी नाहीत, तर जाग करण्यासाठी आहेत. त्यांच्या गळ्यातील 50 मुंडके संस्कृतच्या 50 अक्षरांचं प्रतीक आहेत, म्हणजे आपल्या विचारांचं. आणि त्यांच्या हातातील कापलेलं डोकं हे कोणत्याही राक्षसाचं नाही, तर आपल्या अहंकाराचं प्रतीक आहे. जेव्हा तुमचा अहंकार तुटतो, जेव्हा तुम्ही तुमच्या सर्वात मोठ्या भीतीसमोर उभे राहता, तेव्हा तुम्ही कालीला अनुभवत असता. 2. माता तारा. दुसरी महाविद्या माता तारा. तारा म्हणजे तारून नेणारी, जी जीवनाच्या अंधारातून आपल्याला बाहेर काढते. समुद्र मंथनावेळी जेव्हा भगवान शिवांनी हलाहल विष पिलं, तेव्हा त्या विषाच्या ज्वाळांनी शिव व्याकुळ झाले. आणि त्या क्षणी माता तारांनी एका आईप्रमाणे शिवांना आपल्या कुशीत घेतलं. त्यांना स्तनपान करून त्या विषाचा प्रभाव शांत केला. म्हणूनच तारा फक्त उग्र देवी नाही, तर परम करुणामयी माता आहेत. महाविद्या माता त्रिपुर सुंदरी. यांना षोडशी आणि ललिता असंही म्हटलं जातं. त्रिपुर म्हणजे 3 लोक: जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती. या तिन्ही अवस्थांवर राज्य करणारी चेतना म्हणजे त्रिपुर सुंदरी. त्या सौंदर्य, संतुलन आणि परम आनंदाचं प्रतीक आहेत. जेव्हा तुमच्या जीवनात भौतिक आणि आध्यात्मिक गोष्टींचा संतुलित मेळ बसतो, तेव्हा तुम्ही त्रिपुर सुंदरीच्या ऊर्जेत जगत असता. चौथी महाविद्या माता भुवनेश्वरी. भुवन म्हणजे संपूर्ण विश्व आणि ईश्वरी म्हणजे त्याची अधिष्ठात्री. तुम्ही रात्री आकाशाकडे पाहता, अनंत तारे पाहता. तुम्ही प्रत्यक्षात भुवनेश्वरीचं विराट रूप पाहत असता. त्या शिकवतात ही संपूर्ण सृष्टीच देवीचं शरीर आहे. आता आपण तंत्राच्या सर्वात गूढ स्वरूपात प्रवेश करतो. 5वी महाविद्या माता छिन्नमस्ता. स्वतःचं मस्तक स्वतःच्या हातात धारण केलेली देवी. पहिल्यांदा पाहिल्यावर हे रूप भीतीदायक वाटतं, पण त्यामागे आहे तंत्राचं सर्वात मोठं रहस्य. मस्तक म्हणजे अहंकार. छिन्नमस्ता सांगतात, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत परमसत्य मिळू शकत नाही. स्वतःचं मस्तक कापणं म्हणजे अहंकाराचा पूर्ण नाश. 6वी महाविद्या माता भैरवी. भयंकर ऊर्जा, असीम शक्ती. आपल्या शरीरात सुप्त अवस्थेत असलेली शक्ती जेव्हा जागृत होते, तेव्हा भैरवी प्रकट होतात. त्या कमकुवतपणा जाळून टाकतात आणि माणसाला आतून पूर्ण बदलून टाकतात. 7वी महाविद्या माता धूमावती. तंत्रातील सर्वात रहस्यमय रूप. त्या एका वृद्ध विधवेच्या स्वरूपात दाखवल्या जातात, कारण त्या जीवनातील दुःख, एकटेपणा आणि शून्यता दर्शवतात. जेव्हा जीवनात सर्व काही संपल्यासारखं वाटतं, तेव्हा उरतं फक्त सत्य, आणि त्या सत्याचं रूप म्हणजे धूमावती. 8वी महाविद्या माता बगलामुखी. तंत्रशास्त्रात यांना स्तंभन शक्तीची देवी म्हटलं जातं, म्हणजे शत्रूची शक्ती थांबवणारी. पण इथे एक मोठं रहस्य आहे. आपला सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तो आपल्या आत आहे. राग, भीती, लोभ, नकारात्मक विचार. जो स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवतो, त्याच्यावर बगलामुखी प्रसन्न होतात. 9वी महाविद्या माता मातंगी. ज्ञान, संगीत आणि वाणीची देवी. यांना तांत्रिक सरस्वती असंही म्हटलं जातं, पण त्यांचं रहस्य वेगळंच आहे. त्या शिकवतात ईश्वर फक्त मंदिरात नाही, तर प्रत्येक ठिकाणी आहे. ज्ञान फक्त वेदांत नाही, तर जीवनाच्या प्रत्येक अनुभवात आहे. 10वी आणि अंतिम महाविद्या माता कमला.
या माता लक्ष्मीचं तांत्रिक स्वरूप मानलं जातं. त्या फक्त धन देत नाहीत, तर समृद्धी आणि अध्यात्म यांचं संतुलन शिकवतात. तंत्र सांगतं, आध्यात्मिक होण्यासाठी गरीब असणं आवश्यक नाही. तुम्ही वैभवात राहूनही ईश्वराशी जोडलेले राहू शकता. पण लक्षात ठेवा, तंत्र ही खेळण्याची गोष्ट नाही. योग्य गुरुशिवाय या शक्तींची साधना करणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. हा व्हिडिओ फक्त ज्ञानासाठी आहे. जर तुम्हाला 10 महाविद्यांपैकी कोणत्या देवीचं रहस्य सर्वात जास्त धक्कादायक वाटलं, कदाचित हेच तंत्राचं सर्वात मोठं सत्य आहे. देवी कुठेतरी आकाशात नाही, ती तुमच्या आतच आहे. तुमच्या क्रोधात काली आहे, तुमच्या करुणेत तारा आहे, तुमच्या शांततेत त्रिपुर सुंदरी आहे आणि तुमच्या अंधारातही धुमावती आहे. प्रश्न एवढाच आहे, तुम्ही स्वतःच्या आतल्या त्या शक्तीला ओळखणार कधी? जर हा व्हिडिओ पाहताना तुमच्या अंगावर काटा आला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय महाविद्या. आणि अशाच गूढ, रहस्यमय आणि शक्तिशाली कथा ऐकण्यासाठी आताच चॅनेल सबस्क्राईब करा, कारण पुढचा रहस्य कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो.